हॅलो. माझं नाव सुरेश गबा शेटे. हा माझं क्षेत्र जे 2 एकर माझ्याच ताब्यात आहे. हा. पण 55 झालंय. रिचेकिंग मध्ये करावं आणि तिचे कारण सांगतो तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे मी संघाचा स्वयंसेवक आहे 72 पासून. तर या जे कशामुळे झालं? हा ते रिचेकिंग मध्ये त्या तलाट्याने त्रास दिला. सांगात जाऊ नको, शाखेत जाऊ नको आणि कुठे क्षेत्र? माझं क्षेत्र तिरपुळेला आहे. त्याच्यात लक्ष घालून जर तुम्ही करून दिलं तर 2 एकर माझ्या ताब्यातच आहे. पण 55 झालेलं आहे. ते वोट करत नाही ते चूक दुरुस्ती का? आता तहसीलदार तुम्ही आता ऐका, तहसीलदार प्रांतांकडे जा. आता आजची बैठकीच्या अनुषंगाने संपवायचं आहे ना? दादा हॅलो हॅलो दादा हॅलो दादा दादा ताई, हॅलो. हा दादा आपल्या बचत गटाच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे. सांगा ताई. आपल्या ग्रामसंघाला म्हणजे बाळ कळमूळ गटामध्ये कमीत कमी 5 ते 6 ग्रामसंघ आहेत. एका ग्रामसंघामध्ये 300 ते 400 महिला आहेत. त्यांना वन टाइम आलाच नाही सर निधी शासनाचा. तो संदीप नावाचा अधिकारी आलाय काही त्याच्या आणि तक्रारी कुठे रे? तो तक्रारी द्या. जिल्ह्याच्या 2 कोटी तो संदीप रुपये आलाय काही तर एलएमचा? काय रे बाबा तुला लईच मस्ती आहे रे. हा? आता यांचे प्रस्ताव तुझ्या व्हॉट्सअपला केलेला काय टाकतो तू? एवढी मस्ती कुठून आली तुला? याच्या तक्रारी घ्या रे. तुझ्या महिलांकडनं पैसे मागतो ते याचे महिला- याची एक तक्रारी मिनिट कुठे गेली आपली? हा बरं झाला त्या शेवटच्या टप्प्यात. महिलांकडे सांगतो तुला. याचे कागद घे. तुझी चौकशी समिती स्थापन करावं लागली तुझ्यासाठी. तुला चौकशी तुझ्या किती लोकांना त्रास आहे? आपल्याकडे कागद कुठे गेले ते? सागर हॅलो. कागद घे रे याचे. हॅलो हॅलो दादा हा पंकज रोड बोलतोय, शिंदे ग्रामपंचायत सदस्य. हा 15 तो आयोगामधला जो निधी आलाय शिंदेला हा त्याच्यामध्ये 30 लाख रुपये काढले गेले. नेमका त्याचा ठेकेदार उपसरपंच आहे का दुसरा कोणी ते समजत नाही आम्हाला. पण त्याच्यामध्ये जे कामं झाले ते पूर्ण निष्कृत दर्जाचे कामं झाले. त्याचे फोटो आहे, व्हिडिओ आहे, त्याची काहीतरी चौकशी व्हायला पाहिजे दादा. तुम्ही याच्यामध्ये काहीतरी करा आता. हे इथलं ग्रामसेवक कोण आहे बघा बरं का. या संदीपचे कागद कुठे? सागर हा पोरगा कुठे गेला? हॅलो अर्धा तास लेक्चर आहे. हॅलो हॅलो 2 मिनिटं. संदीप तुमच्या तक्रारी खूप आहेत. मी तुम्हाला तेच कागद लेखी तक्रारी सांगतोय तुमच्या. ते कागद मी आणून ठेवले होते. एक ऑफिसचं कोणी नाही का आपल्या? अरे यांच्या तक्रारीचे कागद ते शोध बर काही तर गेले कुठे ते कागद? नाही मी 4 तासापासून बोलतोय. 4 तासापासून नाही ना असू दे ना. तो विषय लागला तर लागू दे. तुमच्याकडे काय काय काम आहे? माझ्याकडे बचत गट स्थापना, हा. त्यांचं बँक लिंकेज पासून सगळं काम माझ्याकडे होतं. हा. आता आपल्याकडे BMM हजर झाले तर ते चार्ज तुम्ही परमनंट कर्मचारी का कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी? कॉन्ट्रॅक्च्युअल हा? कॉन्ट्रॅक्च्युअल तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवर कोणी घेतलंय? DID हा? जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा. नाही रे, हे नाहीये. त्याची गंभीर तक्रारी आहेत. त्या महिला तुमच्या समोर सांगणार नाहीत. त्या बचत गटातल्या महिलांना त्रास देणं, त्यांच्याकडनं कायम त्यांच्याकडनं आरेरावी करणं. तुमच्याकडे आहेत का तक्रारी यांच्या? नाही माझ्याकडे तक्रारी अशा आहे सर की यांनी मानव विकासच्या काही मशिनरी आम्हाला दिल्या. तर मशिनरी होती 35,000ची 50,000ची आणि त्याच्यात अनुदान होतं 35%. आम्ही 35% भरले. अनुदान होतं 65%. तर ती मशिनरी 5 दिवस सुद्धा चालली नाही. आमच्या घरात पडलेल्या आहेत मशिनरी. अशा तालुक्यातल्या भरपूर महिला आहेत की ज्यांनी त्या मशिनरी घेतल्या आणि त्यांना त्याची किंमत फक्त 17 ते 15,000 रुपये आहे. आणि कोणी विकल्या त्या मशिनरी? मानव विकास मार्फत आम्हाला बचत गटामार्फत आल्या होत्या. म्हणजे आमचे पैसे अटकून पडले तिथं. वापस द्यायचं म्हटलं तर म्हणे की नाही ते तुम्हाला तितकेच पैसे मिळतील. आणि आमचं असं म्हणायचं दादा की आता त्या मानव विकासाच्या मशिनरीतील त्याचा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला प्रभाग संघाला किंवा ग्रामसंघाला द्यावा. तुम्हाला 15,000 रुपये खेळतं भांडवल द्यायचं शासनाचा एक निर्णय. वन टाइम सुद्धा नाही सर. 5 वर्ष बरोबर आहे. ते CRP ना सांगून तुम्ही रोखीने का स्वीकारले? ते काही भांडवल त्याच्यामध्ये नाही दादा असं झालं. चुकीच्या पावत्या, लेखी नोंद बचत गटांना देण्यात नसल्याच्या काही तक्रारी आहेत. 2 कोटी रुपये वापस गेले. जिल्ह्याचे 2 कोटी रुपये वापस गेले. पण आम्हाला वन टाइम अजून आला नाही. 5 वर्ष झाली आमच्या ग्रामसंघाला. आणि बाळ करमणूक गटातले 5 ग्रामसेवक ग्रामसंघ आहेत असे. हा तर त्या महिला म्हणतात ग्रामसंघ म्हणून टाकायचं. मग
कशाला नाही, बचत करायची? तुम्ही कसं त्या आम्ही महिलांना बाहेर कायम राहायचं? दमबाजी करणे, तुमचं व्हॉट्सअपचे मी स्क्रीनशॉट वाचले ना सगळे तुमचे, की जायचं नाही ते HDFC बँकेचा विषय होता आणि ते तुमचा. मानव विकास याच्या तक्रारी काय काय सांगा बरं, घाबरू नका याला तुम्ही हा कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी, आपला शासनाचा कर्मचारी नाही तो. विकासच्या इतक्या वस्तू निष्कृत दर्जाच्या दिल्या तर आम्हाला 40,000च्या वस्तू कसं काय विकल्या तुम्ही यांना? 15,000 हजाराच्या वस्तू तो 50,000 आपला हजार दिल्या. विषय नाहीये सर, मग ते DRDA चा विषय आहे. हा. आपल्याला तो फक्त कोणाचा विषय असो सर? समन्वय म्हणून आपल्याकडे आहे सर, ते आपले बचत गट आहेत हा. म्हणून आपल्याकडनं 35% लाभार्थी हिस्सा भरून घेण्यात आला होता. त्यांनी माझ्या मशीनरी मशिनरी आम्हाला करून परत देण्यात करून आला. द्या, परत घेऊन जाव्या आणि त्या आम्हाला आमचे मशिनरी पैसे परत द्या. घ्या, ते सगळं परत फ्रॉड घ्या, लवकरात झालाय, लवकर. त्या तक्रारी आलेल्या आहेत, त्या सगळ्या त्या महिलांना फसवलं तुम्ही. वाघडूच्या बाई आमचा विधवा विषय आहेत, नाही सर, तो त्यांना 3 जिल्ह्याचा मुली विषय. आहेत, 5 सुद्धा अगरबत्त्या त्यांनी काढल्या नाही त्या मशिनरीवर. नाही, हा असं आहे की तुमचं ग्रामीण जीवन ज्योती अभियान जे आहे उमेदचं, येस सर. बरोबर, हो. यामध्ये महिला बचत गट आणि महिला ग्राम संघांची आर्थिक फसवणूक आणि मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये भ्रष्टाचाराची तुमच्यावर आरोप झालेले आहेत, बरोबर? मानव विकास हा जिल्ह्यावरनं राबवला जातो अरे सर. हो बाबा, तूच तर इथं आहे ना खाली. हो. हा, तू त्या महिलांची किती आरेरावी करतो? अरे रवी कशा संदर्भात? मग आणि सर हे मानव पाय, विकासचा कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे संदीप पाहिजे पाटील आम्हाला, तुझा जे महिलांकडे. आजपासून चाळीसगाव तालुक्यात आजपासून एकाही गटाने कर्ज HDFC बँकेला होणार नाही याची काळजी घ्यावी. झाल्यास त्या CRP ताईला मी पदावर ठेवणार नाही. एवढी मस्ती कुठून आली रे तुला सर बोलायची? HDFCचा विषय असा आहे सर. तू कोण ठरवणारा, पदावर ठेवायचा का नाही ठरवणारा? सर हा? एक एवढी मस्ती आली का तुला? HDFCचा विषय असा आहे सर, त्या आपण न सांगित आपल्या गाईडलाईन नुसार ते कर्ज देत नाहीत सर कोणाला? गटांना. तू कोण ठरवणारा? तू आम्हाला सांग, DRDO ला सांग, विभागांना घेऊन बस. परस्पर उपद्व्याप करतो का? आर्थिक व्यवहाराचे लफडे करतो का? आर्थिक हा? व्यवहार झालेले नाही सर माझ्या. मग तुझी बदली करून घेतो इथून. त्या महिलांना त्रास देतो, गोरगरीब महिला आहेत त्यांना छळतो. आता सार्वजनिक ठिकाणी आहे, तू जर एकटा राहिला असता ना तुला बघितलंच असतं मी. आणि ते मानव विकासचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे सर, ते आम्हाला बचत गटाकडे पाहिजे, ग्राम संघाकडे किंवा प्रभाग संघाकडे. याची अशी चौकशी आणि लागली यांनी आहे. एकदम खालच्या दर्जाच्या वस्तू दिल्या, सगळ्या 15-15 हजाराच्या वस्तू दिल्या आणि गव्हर्नमेंटकडनं 50-50 हजार काढून आणले. दादा याच्यावर एक उत्तर देतो मी. जो मेसेज तुम्ही वाचला ना, की यांनी आजपासून HDFC बँकेशी संबंध ठेवू नये, याच्यावर मी एक उत्तर देतो. हे आहेत BMM लेवलला, याच्या अंडरमध्ये CC म्हणून काम करत असतात. माझी मिसेस पण काम करते. पण जे खालच्या लेवलचे जे लोक आहेत ते त्यांचा सुद्धा तुम्ही आढावा घ्या. तुमच्या आजूबाजूलाच फिरतात, तुमच्या ऑफिसमध्येच येतात, सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आलं का लक्षात? एका सही करण्यासाठी आता HDFCचा म्हणजे रोल काय असतो, ज्या गावाला जी बँक मॅपिंग असते त्या गावाला ते कर्ज उपलब्ध करते. HDFC वाले कुठेही जातात आणि हे CC काय करतात, हे गट आहेत, आम्ही नाव देतो, आम्हाला कमिशन द्या. ऍक्च्युली यांच्या आज कोणतं गट म्हणतं कमिशन मागतं? तुम्हाला मी त्या माणसांचे नावही सांगेल. आता तुमच्याकडे ते नावं आलेले नाहीयेत, तुम्हाला फक्त यांचा मेसेज आलेला आहे. अरे बाबा, तू या सिंडिकेटचा भाग आज थांबा, तू त्याचा वकील नाहीये. तू आज हे सगळं ओपन झाल्यावर तू इथं ज्ञान पाचतोय का खरे? नाही तू आता आला का पाजायचं सांगायला नाहीये. इथं? नाही त्या नाही महिला, दादा. ह्या गोरगरीब महिला यांना अज्ञानाचा तुम्ही गैरफायदा घेता, त्या बचत गटातले छोटे छोटे कामं करता. तू आता आला का? त्याचा वकील आहे का तू? दे त्याला माईक दे. तू वकील कशाला नाहीये सांगतो? दादा, मग पण ही रिअल कंडिशन आहे दादा. कसली रिअल कंडिशन आहे? त्याच्या इतक्या गंभीर तक्रारी आहे. तो 1 नंबरचा नालायक माणूस आहे. अशा महिला इथं तोंडावर सांगताय. 10 महिला माझ्याकडे आल्यात की आम्हाला तो नोकरीवर काढून टाकेल. दादा, तू एक महिलांशी मिनिटं. जर चुकीचा ऐका. वागला, एक तुझा मिनिटं. विचारच करतो. दादा, 1 मिनिट. जर माझी चूक सापडली ना, तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी घेईल. शिक्षा काय? त्या तुम्ही महिलांना कशाला छळतो? मी कशाला छळू? मग त्यांचा जर पॉइंट ऑफ व्ह्यू ते जर नियमात बसत असतील तर मी त्यांचं काम करेल ना. आणि असाही FI माझा विषय नाही, FI विद्या भांबलेंचा विषय. तुझं नंतर बघतो मी. आता चल ताई, तुमची बैठक मी वेगळी घेतो. आणि सर ते मानव विकासचा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला बचत गटाकडे पाहिजे, यांच्याकडे नको. मानव हे विकास अधिकारी- मध्ये ज्या योजनांचा अपार हा, असेल, भ्रष्टाचार हा, असेल, त्याची प्रभाग मी चौकशी संघाकडे आणि लावतो. ग्राम संघाकडे पाहिजे. ते लिहून घ्या बरं का. या मानव विकासच्या तक्रारींचं गंभीर आपल्याला दखल घ्यावी लागेल. याच्यामध्ये ग्राम विकास विभागाने भी चौकशीचे आदेश केले. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।